नको जाऊ, अशी जाते ना अशी येते बघा. काय काम आहे म्हणताय? अहो शेठजी, काही लेकीचं कौतुक करायचे, काही लेकीला घट्ट उराशी कवटाळायचे आणि काही लेकीचं कान बिडारायचे. किती गोड दिसतात ग माझे बाई, अशा छान सजून आल्या बघा. तुम्ही ओळखलं का ग मला? ओळखलं? अगं माझ्या बायानो, पण काय काय माझे जे आहेत ना मागं बसलेल्या बायका, त्यांनी ओळखलं नसेल, त्यांच्यासाठी सांगते. आता काय झालं माहितीये का, सगळ्यांच्या हातात येडं डबडं आले ना, ते येड्या डबड्यामुळं शाने शाने लोक येडे झालेत. त्याच्यामुळं मला कोण ओळखीत आहे, कोण ओळखीत नाही, आणि फक्त काही काही लोक 3 तारखेला ओळखीत आहेत. म्हणून मी माझं नाव सांगते. माझं नाव आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. कोण आहे मी? सांगे असं. आणि मी तुम्हाला भेटायला आले बरं का, तुमच्याशी गप्पा मारायला आले, तुम्हाला बोलायचे, तुम्हाला काही सांगायचे, तुमचं गोड कौतुक पण करायचे, आणि तुमचं कान पण धरणार आहे बरं का. काही गोष्टी लक्षात ठेवा माझ्या. तर मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आले. तुम्हाला माझी बारीक छोटी कहाणी सांगणार आहे बघा. माझं गाव, माझं जन्मगाव, माझं माहेर सातारा जिल्ह्यातलं, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं माझं गाव नायगाव. आणि त्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलाची म्यापोर. माझ्या बाप्पाचं नाव खंडोजी पाटील आणि माझ्या माईचं नाव लक्ष्मीबाई पाटील. गावात चांगलं मोठं घराणं होतं बघा. गावाचा कारभार करायचा माझा बाप. आणि 3 तारखेला 3 जानेवारी 1831ला लक्ष्मीबाई नेवसेनी एका गोऱ्या 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 पोरीला जन्म दिला. आणि ती गोरी 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 पोरगी मीच बघा. हाय की नाही गोरी गोरी? हा, तर बारकी असताना तर लई बारीक चांगली दिसायची बघा. तर ह्या माझी मी बारीक असताना, गोरी गोरी असताना, मग माझं नाव ठेवायला आयाबाई आल्या. आयाबायांनी माझं नाव ठेवलं सावित्री. पण मला सगळे लाडाने काय म्हणायचे माहितीये का? सावे सावे साऊ सावी सावे करायचे. पण लई लाडाची होते मी. आता तुम्ही कसं खेळ खेळता, काय खेळता मला माहिती. आता तुम्ही मोबाईल हातात घेता, गेम खेळताना असं 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 करत बसता. अगं बया, आम्हाला तर तसलं काय बी नव्हतं. आम्ही काय खेळायचं माहितीये का? झिम्मा खेळायचा, फुगड्या खेळायच्या, रानात जायचं आणि रानात जाऊन आम्ही आंब्याच्या झाडावर चढायचो, सूर पारंबा खेळायचा. मी अशी पळत 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 जायची. आणि ना असं एक दगड मारलं ना, वट्टी भरून बोरं पडायची बघा. आणि मी वट्टी भरून बोरं अशी घेऊन यायची आणि सगळ्या माझ्या मैत्रिणीला वाटून खायची. तुम्ही खाता का चॉकलेट वाटून एक एक एक? मग चांगल्या तुम्ही हुशार आहा बघा पोरानं. पण मी पण तशीच करायची, अशी वट्टी भरून जांभळं, वट्टी भरून बोरं, मी सगळं काय करायचे मैत्रिणी संग वाटून 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 खायचे. अगं भैया, मी कधी कधी ना बापाबरोबर चावडीवर पण जायचे. माझा बाप काय करायचा, गाववाल्यांचे भांडणं सोडवायचा, अडल्या नडल्याला मदत करायचा, लय भांडणं करायचे. कुणाची सून नांदत नसल त्याचं घरानं माझ्या बापाकडे यायचं, कोणाची बायको भांडत असल त्याचं घरानं माझ्या बापाकडे यायचं, कुणाचं जनावर जर कोंड वाढत असेल ना त्याचं बी घरानं माझ्या बापाकडे यायचं बघा. आणि माझा बाप सगळं निवारण करायचं. मी बघत होते, भारती होते ना एवढी एवढी, तेव्हापासून मी हे सगळं बघत होते. तुम्ही बघताय ना आता तुमचे माय बाप काय करतात ते बघताय का? काय करतात? मोबाईल मध्ये खेळतात. जरा सांगा त्यांना मोबाईल कमी करा म्हणून. तर माझे मायबाप ना काय करायचे, असे समाजाचं काम करायचे. लहानपणापासून मी त्या बघत होते. आमच्या ना गावाचे शेजारी आठवड्याचा बाजार असायचा. काय असायचा?
बाजार. आणि एका दिवशी मी माझ्या माईसोबत गेले की बाजारला. आणि आता कसे तुमच्या दुकानात का ना मिठाईचे, तुम्ही कसं बघा, तुम्हाला काही खाऊ वाटलं की लगेच जाता, लगेच काहीतरी आणता खाता, लगेच काहीतरी आणता खाता. तेव्हा असले दुकानं नव्हते, बाजार होता. आणि त्या बाजारामध्ये ना हलवाई बसायचे बघा. मग त्याच्याकडे शेव असायची, बुंदी असायची, जिलबी असायची, पेढा असायचा गोड गोड. आणि मला बाजारला गेलं की माझ्या माईनं विचारलं, चावे तुला काय पाहिजे? मग मी म्हणलं, माय मला एवढी शेव दे आणि एवढी बुंदी दे. माझ्या माईनं दिली की मला घेऊन. काय दिली? शेव दिली, बुंदी दिली कागदात. आणि मग माझ्या माईच्या मागवे अशी मी खात खात जात होते. कागदात घेतलेली होती ती, अशी खात खात जात होते. आणि काय झालं माहितीये का, तेवढे समोरून आला की एक गोरा साहेब आला आणि मला का म्हणतो, ए बाबे, दिस इज नॉट गुड, थ्रो इट. अगं बया, मला काय बी कळालं नाही. तो काय म्हणतो इंग्लिश बिंग्लिश काय कळालं नाही. पण तो म्हणलं ना असं असं काहीतरी, ते कळलं. असं असं केलं ना ते कळालं. आणि मी काय केलं माहितीये का, ते हातातलं दिलं की बाई फेकून. साहेब समोरच होता. साहेब काय म्हणते, पोर हुशार आहे. अगं बाई, मी हुशार आहे. माझे शेजारी पाजारी पण म्हणत होते पोर हुशार आहे. खंडोजी पाटलाची पोर लय हुशार आहे. माझा बाप पण म्हणतो पोर लय हुशार आहे. माझी आजी म्हणते पोर लय हुशार आहे. माझी आत्या म्हणते पोर लय हुशार आहे. माझी आई म्हणते पोर लय हुशार आहे. सगळेच म्हणतात पोर लय हुशार आहे. खरंच मी हुशार आहे का? मला पण लय बरं वाटलं हुशार म्हणल्यानंतर. अशी 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 करत मी माईच्या मागं गेले निघून. बघा झालं का. आता मी फराकातून पोलक्यात आले होते. अंग भरून असत परकर असायचं, वर झंपर असायचं, तरी पण मी कामाला हात नव्हता बघा लावलेला. माझी माय म्हणायची ना, सावे गेल्या घरी कसं व्हायचं तुझं, भाकरी थाप जरा. पण सांगू का तुम्हाला, मला भाकरी थापायला नव्हती आवडत. त्या पिठात पाणी टाकून असं 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 करण्यापेक्षा ना, मला शेतात जाऊन मातीत असं असं करायला आवडायचं. मग मी काय करायचे, रानात जायचे, मातीत पाणी टाकायचं, त्याच्यापासून भांडी कुंडी करायची आणि खेळायचे. तुम्हाला आवडते की नाही भांडी कुंडी करायला? तसंच मी आपण भांडी करून खेळायचे. पण भाकऱ्या थापायला गेले नाही. मायलाच म्हणायची, कसं व्हायचं ह्या सावीचं लग्नाच्या नंतर काय माहित आहे, किती उद्धार करते काय माहित आहे. पोरगी भाकरीला थोडा सुद्धा हात लावत नाही. पण मी भाकर करायला गेले नाही. मी खेळायची. माझ्यासारखं कोणीच खेळलं नसेल एवढं खेळले मी. बाई, माझी माय एका दिवशी म्हणाली की, अहो सावी आता मोठी झाली आणि आता काय करायला पाहिजे तिचं. अगं बाय, हुशार आहे माझी बाई. तस माझ्या घरी सुद्धा म्हणले, आता सावी मोठी झालीये, आता सावीचं लगीन करायला पाहिजे. आणि मग माझ्या बापाला प्रश्न पडला की, एवढी देखणी एवढी हुशार पोरगी कुणाला देवी. तसंच तोळा मोलाचं स्थळ पण पाहिजे. आणि काय सांगू तुम्हाला, तसंच आलं की अहो तोला मोलाचं एक स्थळ फुल्यांचं धनकवडीला राहत होते बघा. त्यांचं पोरग ज्योतिराव लय देख नव्हतं मन, उंच पुढं धारदार नाक, दिसायला देखणं, आणि लय काय 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 करायचं म्हण, समाज सुधारक काहीतरी होते म्हण. आणि त्यांचं स्थळ आलं बघा मला. झालं लगीन ठरलं आमचं. आमच्या दारात मांडव घातले, सनई चौघडा वाजला, दारी घातला मांडव, बाई वाजला चौघडा, दारी घातला मांडव,
बाई वाजला चौघडा, आत्या मामा काका काकू मूळ धाडा बाई धाडा. आणि गेले की सगळ्या पाहुण्या रावळ्याला मूळ गेले. सगळे आमचं घर गच्च भरलं पाहुण्यानं. मी एवढीशीच होते, 9 वर्षाची होते, फक्त 9 वर्षाची. 9 वर्षाची होते तेव्हा माझं लगीन होतं. आणि मग बाई माझ्या माईनं सांगितलं की, माझ्या माईनं काय सांगितलं, आता काय करायचं सावीला, काय करायचं, हा लग्नाचा चुडा भरायचा आहे. माझ्या लाडाच्या सावीच, माझ्या लाडाच्या सावीच, हाय बाई लगीन, हाय बाई लगीन, जावा 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 बोलवा ग कासार, बोलवा ग कासार. आणि आला की बाई कासार आला, हिरव्या बांगड्या वाजा हात भरून, इकडच्या हातात भरून, इकडचा हात भरून. त्या कासारानं मला बांगड्या घातल्या बघा, चुडा घातला, हिरवा चुडा घातला, हिरव्या बांगड्या घातल्या. पुण्याहून वराडी आले आणि झालं की बाई आमचं लगीन. एवढे उच्चापुरा नवरा ज्योतिबा आणि मी 9 वर्षाची सावी, एवढी एवढी आमचं लगीन झालं. बघा कसं वाटत होतं मला माहितीये का, आता लगीन होणार, मी पुण्याला जाणार, मग मी टांग्यात बसणार, पर्वतीला जाणार, टांग्यात बसणार, पर्वतीला मला असं वाटत होतं. पुण्याला गेलं की आता टांग्यात बसायला मिळेल, पेठत जायला मिळेल, पर्वतीला जायला मिळेल, असं वाटत होतं मला. आता मी निघाले होते पुण्याला. मला ना एका मिशनऱ्यानं पुस्तक दिलं होतं. ते पुस्तक मी जाताना असं बरोबर घेतलं आणि मी माझ्या शेडीच्या माग 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 आले की पुण्याच्या घरी. बाई बघा कसं होतं ते घर. मला वाटलं माझ्या शेडजीच्या घरी लई मला काय 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 पुण्यातलं घर म्हणल्यावर चांगलं घरामध्ये बघायला मिळेल. पण कशाचं काय, घरात पाऊल टाकते ती माझं बघा काय स्वागत केलं, कुणी केलं माहितीये का, सगळं पुस्तकाने स्वागत केलं. घरात असं डोकलं, इकडं पुस्तक, इकडं पुस्तक, इकडं पुस्तक. अशीच मी पुढे गेली तर खडताळात बी पुस्तक, संतकात बी पुस्तक. अगं बया म्हणलं इकडं पुस्तक 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 पुस्तक. हे माणूस काय पुस्तक विस्तक खातं का काय, खातं का नाही का पितं का नाही म्हणलं का नुसतंच पुस्तक वाचत बसते. तसंच होतं बघा. शेडजी वाचायला बसले, लिवायला बसले ना, त्यांना भूक लागत नव्हती, ताण लागत नव्हती, लिहित बसायचे की रात्र रात्र वाचत बसायचे. आणि म्याजबाया मग आपलं ताट वाढून त्यांच्या समोर ठेवायचं, ताट पाणी नेऊन द्यायचं. तेव्हा कुठं आमच्या शेडजीला कळायचं की जेवायचं असतं म्हणून. असा हा माणूस समाज सुधारक मोठा. लई त्याच्या डोक्यात काय 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 विचार चाललेले असायचे बघा. मला असं करायचे, दलितावरती अन्याय होत आहेत ते मला नीट करायचे, समाजामध्ये काय चाललंय, पुरीवरती अन्याय होत आहेत, पुरी शिकत नाहीत, लेकी बाळी विधवा झाली की त्यांना सती जावं लागतं, नाही तर त्यांचे मग पुरी काय करतायत जीव देतात. मला ह्याच्यात बदल करायचंय सावे, ह्याच्यात मला बदल करायचंय. एके दिवशी शेठजी आले की बाई घरी, आणि घरी आले असं डोक्याचा पटका काढला, ठेवला. डोळे लाल 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 झालेले होते, त्यांचे डोळे लाल झालेले होते. मला तर बाई लई भ्या वाटायला लागलं. मी तर कापायला लागले लाल डोळे बघून. आपली टाप नव्हती त्यांच्या समोर बोलायची. आणि मग मला म्हणाले, सावे इकडे. आता तर काहीच विचारू नका, फार पायातलं अवसान गेलं बघा माझ्या. धर 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 करत मी शेडजीच्या समोर बसली, गेली, उभी राहिली. मला म्हणाले बस खाली. आता बाई म्हणलं काय हे मारतो का काय. मला ऐकलं होतं माझ्या आजीकडून
चुलतीकडून ऐकलं होतं नवरा लई मारतो म्हणून. आता काही मारतो का बाई मला, कुणी बी नाही घरामध्ये मला वाचवायला. आता काय करावं म्हणत मी बसले खाली. तर मला म्हणाले, सावित्री तुला एक खूप मोठं काम करायचंय. आपल्या बहुजनांच्या लेकी आणि त्यांचं जीवन तुला सुधारायचंय सावित्री. समाजात सगळीकडे अंधकार पसरलेला आहे सावित्री, आणि त्याची ज्योत तुला व्हायचंय. मला बाई काय विकळत नव्हतं, ही अंधकार काय, ही ज्योत काय, पुढचं पाऊल काय, मागचं पाऊल काय, मला काय बी कळत नव्हतं. मी आपली हो 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 म्हणून ऐकत होते. म्हणाले, सावित्री हो हो नाही, पाऊल टाक पुढं. म्हणलं, शेठजी काय करू मी, तुम्ही सांगाल ती करायची माझी तयारी आहे. तर म्हणाले, सावित्री तुला पहिलं शिक्षित व्हावं लागेल, तुला पहिलं शिक्षण घ्यावं लागेल. या बया त्या शाळेचं आमचं अक्षराचं पुस्तकाचं कधी जमायचं. तुम्हीच रात्र रात्र वाचून बघताय, पुस्तकं लिहताय, तर आमच्या डोक्यात काय बी जात नाही ते. आणि हेव्हा मला कसं कळायचं, हेव्हा मला कसं जमायचं. नाही सावित्री, तू माहेराहून येताना पुस्तक आणलं होतं तेव्हाच मी हेरलं होतं की तू बरोबर माझ्या खांद्याला खांदा देऊन चालणारी, आणि मी सांगाल तसं तू करणार आहे मी तेव्हाच ओळखलं होतं. आणि सावित्री हीच वेळ आहे ती करायची, हीच वेळ आहे ती पाऊल टाकायची पुढं. अगं बाया, आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो की शेतात गेलो. बाया काम करत होत्या, माणसं काम करत होते. अशी बोर पिकलेली होती. पळत पळत जाऊन मला वाटलं ते बोर घ्यावे खात बसावे. तेवढ्यात ज्योतिराव म्हणाले, आमची शेठजी म्हणाले, सावित्री इकडे. आणि त्यांच्या हातात होती काठी. अगं बाया 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 बाया, आज तर काठीच घेतली. आता काय करू नाही, आता तर वावर रिकामच आहे, इकडं मागं तर पळणार कुठे मी. अशी गप मी तिथं गेले झाडाच्या खाली. तेव्हा शेठजी म्हणाले, सावित्री आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस. म्हणलं, पहिला दिवस आपण तर राहणार आहे. तेच तुला सांगतोय मी, आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस. आज मी तुला लिहायला शिकवणार आहे. आणि काय सांगू तुम्हाला, माझ्या शेठजीने काठी घेतली हातात, आणि काठी घेऊन त्यांनी काहीतरी असं काहीतरी केलं, असं काहीतरी केलं, असं काहीतरी काय बाई करत होते ते. काहीतरी बाई उमटलं होतं मातीवर. आणि म्हणाले, सावित्री ह्याला अमन. भया हे असं मातीत पडतंय बाई, असं मातीत पडलेलं मी उचलून देऊ का त्याला, आणि कसं होते माझ्या हातात यायचं. तेव्हा शेठजी म्हणजे, अगं मातीत नाही पडलं ते, तसं घ्यायचंय तुला, तसं तयार करायचंय तुला. घे हातात काठी, घाबरू नको सावित्री, टाक पाऊल पुढं. मला बी हुरूप आला होता. मी आम्ही काठी घेतली, असं बघा अशी मी धरली. माझ्या हातावर माझ्या शेठजीचा हात होता, लई जाक वाटत होतं. आणि मग ना अशी काठी घेतली, आणि मग माझ्या हाताला धरून माझ्या ज्योतिबाने असं फिरवलं, असं फिरवलं, असं फिरवलं, आणि वर असं काहीतरी ओढलं बघा. मला म्हणाले, सावित्री मी म्हणलं, पडलं. शेठजी म्हणाले, नाही लिहिलंय तू. या भैया मला लय आनंद झाला, मला लिहायला आलं. लिहिलं होतं मी. असं करत करत मी लिहायला शिकले. माझी धूळपाटी होती. कसली पाटी होती माझी? धूळपाटी. आणि तुमच्या कसल्या पाट्या आहेत? पाट्या आहेत का ते पहिलं शोधा. धूळपाटी होती, धूळपाटी. धूळपाटीवर मी लिहायला शिकले होते. काय आ काय असं करत 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 मी अख्खी 12 कडे शिकले बघा. मला लिहायला शिकवलं माझ्या शेठजीनी. आणि नंतर मला मिशेल वैच्या शाळेमध्ये घातलं.
मिशेलबाईच्या शाळेत तर अजून मी शिकले. लिहायला वाचायला सगळंच मला यायला लागलं. माझे शेठजी सगळ्याला सांगत होते, घरामध्ये आमचे सासरे होते मामनजी, त्यांना म्हणायचे, आबा सावित्री लय मोठी होणार बर का, सावित्री लयला शिकलीये, सावित्री एकटीच शिकलीये, पण अख्खा महाराष्ट्र अख्खा देश सगळ्या पोरींना घडवणार आहे. ती ज्ञानाची ज्योत अशी तेवत ठेवणार आहे, अंधकार सगळा निघून जाणार आहे. आबा बघा तुम्ही आपली सावित्री कुठे जाते. आणि तुम्हाला सांगते 1 जानेवारी 1848 1 जानेवारी 1848 ला भिडेवाडा, पुण्यात भिडेवाडा आहे ना, त्या भिडेवाड्यात आमची मुलींची पहिली शाळा काढली. आता आम्ही पोरींना शिकवतोय म्हणल्यानंतर सनातनाच्या पोटात गोळा उठला होता. धर्म उडवायला निघाले, फुले लावून पत्ते, शाळा काढतायत रांडीचे, पोरीवाळी शिकून पाप करतायत. ह्यांची शाळा बंद पाडली पाहिजे, पोरीबाळीचं शिक्षण बंद पाडलं पाहिजे. असं ह्यांचं काय 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 चालायला लागलं. शाळेचा पहिला दिवस होता आणि तुम्हाला सांगते, मुक्ता साळवे म्हणून लहुजी साळवेंची पुतणी, लहुजी साळवेंची पुतणी मुक्ता साळवे, अशी बारीक पोरगी, ती पहिल्यांदा तयार झाली शाळेत यायला. मग असं मुक्ता साळवे आली, अजून दुसरी आली, अजून तिसरी आली, असं करत करत 4 पोरी आल्या बघा माझ्या शाळेमध्ये. चालले की मी असं लुगडं नेसलं, दप्तर वही पुस्तक घेतलं आणि मी चालले बघा शाळेमध्ये. चालले, आई ग कुठून एक दगड आला, कुठून दगड आला, कपाळ रक्तबंबाळ झालं. हे पुसते तोपर्यंत अगं इकडून दगड मारतायत, इकडं दगड मारतात. बाई शेणाचे गोळे पण आहेत, इकडून खरकट आले, इकडून खरकट, इकडून दगड, इकडून मातीचे चिखल, इकडून शेण. अगं बाई काय सांगायचं तुम्हाला. सगळ्या अंगावर खरकट पाणी टाकलं होतं लोकांनी. हे शेणाचे गोळे असे गोल गोल माझ्या अंगावर टाकले होते, खरकट पाणी टाकलं होतं, शेणाचे गोळे टाकले होते, चिखल टाकला होता माझ्या अंगावरती. या कर्मट बामणांनी धर्म उडवायला निघाले म्हणून मी. त्यांना वाटलं ह्या ज्योतिबाची सावित्री हिला असा तारा दिला म्हणजे ही माघार फिरल. नाही, तशा खरकट्या अंगानं, तशा शेण मारलेल्या लुगड्यानं, तशा चिखलाच्या लुगड्यानं मी शाळेत गेले आणि पोरींना शिकवायला लागले. आई सगळं शिकवायला लागले. पण ह्या कर्मठ बामणाचा मला विरोध काही थांबत नव्हता. तुम्हाला म्हणून सांगते मी, सगळेच बामण कर्मठ नव्हते. सगळे जर कर्मठ असते तर मला भिडेवाडा मिळालाच नसता. भिडेवाडा देणारा सुद्धा एक बामणच होता, पण त्याने माझ्या शाळेला, त्यानं माझ्या विचाराला चालना दिली होती आणि माझे भिडेवाड्यात शाळा उभी राहिली होती. रोज 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 असं व्हायलं बाई, रोज अंगावर चिखल पाडायला, रोज अंगावरती शेण पाडायला, रोज अंगावरती खरकट पाडायला. एकदा तर काय झालं, लोक येऊ दिना झाले शाळेमध्ये. एक गुडिया पोरगी होती, गुडिया म्हणायची, तिला 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 खाऊ घातलं काहीतरी, तिला काहीतरी खाऊ घातलं. काच असे कुठले बारीक 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 काच केले आणि कशातून तर त्या लेकराला खाऊ घातलं. त्या लेकरानं खाल्लं. गुडिया माझी एवढीच माझी गुडिया काच खाल्ली हो पदार्थात तिनं कशात तर, आणि पोटात दुखून, उलट्या होऊन, संडास होऊन ती गुडिया माझी देवाघरी गेली. माझ्या शिक्षणातला, माझ्या शिक्षणाच्या यात्रेतला तो पहिला बळी घेतला ह्या कर्मठ बामणाने. आत्ता मी पेटून उठलेली होते, माझं व्रत हे थांबणार नव्हतं. भले वार
माझ्या जीवावरती झाले तर आम्ही मागे हटणार नव्हतो. पोरीला शिकवणे व्रत हातात घेतलेलं होतं ते कधीच थांबणार नव्हतं. पण एक भ्याव वाटायला लागलं की आज एकीचा बळी गेलाय. पोरी घाबरत होत्या. माझ्या अंगावर पडलेलं शेण बघून, माझ्या अंगावर पडलेले चिखल बघून, माझ्या अंगावरचं खरकट बघून पोरी घाबरत होत्या. घरी गेले. शेठजीनं म्हणलं, शेठजी मी तर तुमचा हात धरलाय, सोडणार कधी बी नाही. जीव गेला तर बेहत्तर, पण मी माग कधी हटणार नाही. पण काय करू, पोरी घाबरत्यात हो. अशा लुगड्याने जाऊन मी कशी शिकवू तिथं? पोरीवरती, पोरीच्या मनावरती परिणाम नाही झाला पाहिजे. कसं जाऊ शाळेमध्ये? एकच लुगडं आहे हो. शेठजी, माझं शेठजी मला म्हणाले, साळे काय घाबरू नको, काय काळजी करू नको, उद्या बाजार आहे, बाजारात जातो आणि तुला अजून एक लुगडं घेऊन येतो. आणि खरंच की बाई, माझ्या शेठजीने मला अजून एक लुगडं आणलं. असं मऊसूत लुगडं होतं बघा, लय झाक लुगडं होतं. लय आनंद झाला मला. मला नटायची हौस नव्हती, मला दागदागिने घालायची हौस नव्हती, नवे नवे लुगडे नेसायची मला हौस नव्हती. पण मला लुगडं आता मिळालं होतं. मला शाळेत जाण्यासाठी एक लुगडं होतं आणि तिथं शिकवण्यासाठी मला एक लुगडं होतं. मी पुस्तकाबरोबर त्या लुगड्याची घडी अशी घेतली, अशी शाळेत गेले. टाका म्हणलं, शेण टाका, खरकट टाका, काय तुम्हाला टाकायचं ते टाका. ह्या सावित्रीला आता काय बी फरक पडणार नव्हता. शाळेत गेले, सगळं ते भरलेलं शेणाचं लुगडं मी काढलं, दुसरं लुगडं नेसले, असं पुरीच्या पुढे गेले मी शिकवायला. पुरीला बी लई झाक वाटलं. असं करता 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 माझ्याकडं 5, 10, 50 पुरी झाल्या बघा शाळेमध्ये. पुरी वाढत होत्या आणि तसा विरोध बी वाढत होता. लोक गप बसत नसतात, त्यांना माहिती असतं कुठं पिन मारायची, ती कुठं पिन मारायची हे त्यांना सगळं कळतं बघा. तुम्ही कसं करता? हे न मारलं की तुझं नाव आत्ता थांब, टीचरलाच सांगतो, टीचरलाच सांगते, करता की नाही? तसं झालं की ह्या कर्मठ बामणाने काय केलं तुम्हाला सांगते मी. हे कर्मठ बामण आमच्या सासऱ्याकडे गेले आणि सासऱ्यानं सांगितलं, गोविंदराव तुमची लेक आणि सोन धरवडायला निघाली, ते नावर घाला नाहीतर वाणी टाकू वाणीत. पिन बरोबर बसली होती. घरी गेलो आम्ही. सासरी बुवा, ज्योतिराव समोर या असा. गुमान ज्योतिराव समोर आले. सावित्री समोर या. बाई मित्राशी घाबरत 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 समोर आले. समोर उभा केलं आणि सांगितलं, तुमचे थेर बंद करा. तुमचे जे हे थेर चाललेत ना ते बंद करा. लोक वाळीत टाकायला निघालेत. धर्म बुडवताय तुम्ही, बायकांना शिकवताय. बायका शिकून असं काय मोठं होणार आहेत? शाळा बंद, शिक्षण बंद. माझे शेठजी म्हणाले, आबा हाती घेतलेलं व्रत मी कदापि सोडणार नाही. मग तुला घर सोडावं लागेल. आमच्या आबांनी सांगितलं, तुझं व्रत तर तुला सांभाळायचं तर घराचे दरवाजे तुला आजपासून बंद. घरातून निघून जावं लागेल आणि मग तुमची शाळा, तुमचं काय असेल ते घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर करावं लागेल. आणि अर्ध्या रात्री आम्हाला घर सोडायची वेळ आली. म्या ज्योतिरावाचा हात धरलेला होता. ज्योतिरावाला मी एकटं सोडणार नव्हते. ज्योतिराव म्हणाले, सावित्री तुझा निर्णय आहे. तुला माझ्या बरोबर यायचं असेल तर ये, नाहीतर इथं आबाची सेवा करत राहा. कडा 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 भांडले मी.
कुणाला भांडले? शेठजीला भांडले मी, कडा 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 कडा. मला काय पाहिजे म्हणून भांडत नव्हते मी. मला दागिने घ्या म्हणून भांडत नव्हते. मला हॉटेलला जेवायला न्या म्हणून भांडत नव्हते. मला लुगडं चोळी घ्या म्हणून भांडत नव्हते. मला तुमच्या बरोबर यायचे, खांद्याला खांदा लावून मला तुमच्या कार्यात सहभागी व्हायचे म्हणून भांडत होते. आणि अर्ध्या रात्रीचं आम्ही घर सोडलं. तेव्हा आम्हाला ह्यांचे उस्मान शेख मित्र त्यांनी आसरा दिला आणि त्यांच्या घरी आम्ही राहायला लागलो बघा. तिथून आमची शाळा पुन्हा उस्मान शेखच्या घरी आम्ही राहत होतो. उस्मान शेखच्या घरून आम्ही भिडेवाड्यात जायचो. असंच बाई मी एका दिवशी चालले की आता कशानेच हे फुलं दाम्पत्य घाबरत नाही म्हणल्यानंतर अजून तिसरा प्रयोग आमच्यावरची करत होते. असेच एका दिवशी शाळेत चालले होते मी. पण आता लुगड्याची चिंता मिटली होती. एक जायला होतं आणि एक शाळेत शिकवायला लुगडं होतं मला. अशीच चालले होते बया. एक आला की असा धटिंगण माझ्या समोर आणि मला म्हणाला, सावित्री तू बंद करते का नाही? तुझं हे थेर बंद करते का नाही? नाहीतर मी तुझी अब्रू घेईन. अब्रू असं म्हणतो. माझ्या हात धरलं की हे थड 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 मारलं मी त्याच्या कपाडीत. माझी अब्रू काय तुझ्या बापाची इस्टेट आहे का? त्याचं असं थोबाड रंगवलं, लाल गाल झाला आणि कुठल्या आळीतून पळाला त्याला बी कळलं नाही. आणि जी आले होते ना अजून 5-7 लोक, आमचे सावित्रीचा कसा तमाशा होता ते बघायला, ते पण पाय लावून पळाले सगळे. आता मी वागीन होते, कारण मी कोण होते? शिवरायाच्या भूमीत जन्मलेली वीरांगणी होते आणि माझ्या ज्योतिबाची अर्धांगिनी वागीन होते मी. अशा आले गेलेला कोणाला घाबरणारी नव्हते मी. तो पळून गेलेला होता. हळूहळू विरोध आता आमचा मावळत चाललेला होता. आमचं शिक्षणाचं कार्य चालूच होतं. शेठजी कार्य करत होते. शेठजींच्या कार्याचा विस्तार वाढत होता. शेठजींच्या कार्यामध्ये माझा हातभार होता. आमच्या 25च्या आता 100 पोरी झाल्या होत्या. शाळेची शिक्षिका मीच, शाळेची मुख्याध्यापिका मीच आणि एक समाज सुधारक, एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून माझ्याकडे पाहिलं जात होतं. ही माझं कौतुक नाही सांगत पोरीनो, पण तुम्हाला कळायला पाहिजे. हे माझं कौतुक नाहीये पोरीनो, पण हे तुम्हाला कळायला पाहिजे. ही साऊची सावित्री आणि सावित्रीची सावित्री माय कशी झाली हे तुम्हाला कळायला पाहिजे पोरीनो. मला लय आनंद होतो ज्या विमान उडवायलेल्या पोरी बघते, ज्या मोठ्या डॉक्टर इंजिनियर मोठ्या पदावर गेलेल्या पोरी बघते ना, त्यांच्या पाठीवर अशी कौतुकाची थाप देते बघा मी तिथून वरून. माझ्या शेठजीला पण मला पण लय आनंद होतो. आम्ही कौतुकाची थाप देते. पण जिथं माझ्या पोरीवरती, माझ्या लेकीवरती अन्याय होतोय, शिकल्या सवरलेल्या पोरींची जेव्हा बळी जातात ना, तेव्हा ठसा 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 मी रडते ज्योतिबांच्या खांद्यावर डोकं टेकून. एवढे नाबर होऊ नका लेकीनो, स्वतःचं संरक्षण करायला शिका. आणि खबरदार, तुमच्या हातात मी शिक्षण दिलेलं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नका. त्या स्वैराचाराला स्वातंत्र्य गोंडच नाव देऊ नका. मला वेदना होतात, मला त्रास होतो. कुठल्या गोष्टीचा त्रास होतो? तुम्ही जेव्हा नशेमध्ये तूल झालेले असता, चांगल्या शिकल्या सवरलेल्या पोरी तुम्ही नक्षेमध्ये तोल होता, पब मध्ये सिगारेट ओढता, बेड्या फुकत बसता, काय 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 करत असं बसताना, तेव्हा लेकीनो मला वाईट वाटतं ग. मला त्रास होतो ग लेकीनो. ह्याच्यासाठी मी शेणगोळे झेललेत का? ह्याच्यासाठी मी त्रास घेतलाय का लेकीनो? 4 दिवसाची तुमची आयुष होते ग, 4 दिवसाची आयुष होते. पण तुम्हाला कळते का पोरीनो? हळूहळू तुम्ही मृत्यूच्या खड्ड्याकडे चालला. हळूहळू तुम्ही कुठे चालला? तिथं समोर असा भयानक खड्डा पडलेला आहे. असं तुम्ही आधुनिकच्या नावाचं चालत तुम्ही ते खड्ड्यात पडता. स्वतःचा विनाश करू नका पोरीनो. ह्याच्यासाठी मी तुमच्या हातात पेन दिलेला नाही, ह्याच्यासाठी मी शेणगोळे झेललेले नाहीत.
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते दूध मी तुमच्या हातात दिलेलं आहे. तुम्ही तुमचं सुधारणा करा, तुमच्या कुटुंबाची सुधारणा करा, आत्मसंरक्षण करा, कराटे शिका. पण अशा व्यसनाच्या आहारी जाऊ नका माझ्या लेकीनो. हे सांगण्यासाठी मी मुद्दाम इथं आलेली आहे. आता बघा आमचा विरोध हळूहळू मावळत होता. ज्योतिबाचं लिखाण मांडलं होतं, केसरी वर्तमानपत्र काढलं त्याने, दीनबंधू असे किती काय 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 केलं होतं. एका दिवशी काय झालं माहितीये का? असंच रात्रीच्या वेळेला आम्ही असं बसलो होतो. ज्योतिराव तिकडं पुस्तक वाचत होते. मी आता काय 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 लिहायला सुरुवात केली होती. थोडं थोडं लिहित होते, कविता करत होते. संगतीचा परिणाम माझे शेठजीचे एवढे मोठे क्रांतिकारक विचाराचे होते, त्यांना बघून त्यांच्या संगतीत राहून मी पण लिहित होते. आणि दारावर टकटक टकटक झाली. ज्योतिरावांना वाटलं कोणीतरी आता आडलेला आलेला आहे, त्याला घरात घ्यावा लागेल. आणि दरवाजा उघडला तर हातात कुऱ्हाडी असलेले 2 जण आत आले. मारेकरी होते ते. आत आले. ज्योतिरावांनी विचारलं, काय काम आहे बाबांनो? आम्हाला तुमचा जीव घ्यायचाय. माझा जीव? काय घ्यायचंय माझा जीव? तुमचा जीव घेतल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार आहेत. बर, असंही माझं जीवन, आमच्या दोघांचं असंही जीवन तुमच्यासाठीच वाहिलेलं आहे. असंही मी तुमच्यासाठीच सगळं जे काही चाललं ते करते. आणि बाबांनो, जर माझ्या मरणाचे तुम्हाला पैसे मिळणार असतील तर हे बघा, आम्ही दोघं इथंच आहोत. मारा. आणि ज्योतिराव आणि सावित्रीबाई आम्ही मान खाली घालून उभं राहिलो. त्या घडीला त्या दोघांच्या हातातल्या कुऱ्हाडी गळून पडल्या आणि दोघांनी माझ्या शेठजीच्या पायावर लोटांगण घेतलं. नाही, आम्ही हे करू शकत नाही, आम्ही हे करणार नाही. आणि तेव्हापासून ते आमच्या सत्यशोधक समाजाचे मोठे कार्यकर्ते झाले. विरोध मावळत होता, पण कर्मळ ब्राह्मणाच्या घरी पोरी बाळीना होणारा त्रास काही कमी होत नव्हता. बालविवाह, जराट विवाह, बारक्या बारक्या पुरीचे लग्न लावून दिले जायचे. आणि बारक्या बारक्या पुरीचे लग्न लावून दिल्यानंतर तिचा जर नवरा मेला तर त्या पुरीचे सगळे केस कापायचे. बघा, अख्खं हुंड करायचं, केस कापायचे सगळे. त्याला केस ओपन काहीतरी म्हणायचे त्यांच्या भाषेमध्ये. अख्खं हुंड करायचे. का? तर मग त्या पुरीचं पाऊल चुकीचं पडू नये, त्या पुरीनं काही करू नये. आणि असं हुंड केल्यानं थांबत नव्हतं बरं. आधारून तिच्यावर बलात्कार होत होते. ती पुटशी राहत होती पोरगी. आणि मग असं झाल्यानंतर त्या पुरीला स्वतःचा जीव दिल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. नाहीतर कुठं तर जाऊन बाळंतीण व्हायची आणि त्या लेकराला मारून टाकायची. असं होतं. ज्योतिरावना सरी ताप येत होता ह्या गोष्टीचा. आणि एका दिवशी काशीबाई अशी पळत पळत आली. माय 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 माय, मला वाचव. काशीबाई पळत आली. ज्योतिराव होते, मी होते. म्हणलं, पोरी काय झालं? पोरगी 5-6 महिन्याची पुटुशी होती. ज्योतिरावांनी सांगितलं, काशीबाई तू तुझ्या माहेराला आलेली आहेस, तू काळजी करायची गरज नाही, तू इथंच राहायचं. आम्ही तुझा सांभाळ करू, तुझ्या लेकराचा सांभाळ करू. आणि आम्ही त्या काशीबाईला ठेवून घेतलं. काशीबाई बाळण झाली. एक गोड पोरग झालं. ते पोरग आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. काय नाव ठेवलं? यशवंत. हा आमचा पोरगा. आमच्या पोटाला पोरग नव्हतं, आमच्या पोटाला लेकरू नव्हतं, आमचंच लेकरू आम्ही यशवंता. ते दत्तक घेतलं जे आमचं लेकरू होतं ना, ते आमचंच होतं. रक्तामासाचं नसेल पण ते आमचंच लेकरू होतं. काशीबाईनं ते लेकरू आम्हाला दिलं आणि गेली. नंतर तर आम्ही अशी पाठीच लावली. आडलेल्या नडलेल्या पोटुशी राहिलेल्या ज्या कुणी असतील त्यांनी आमच्या घरी यावं, बाळंत व्हावं, वाटलं तर पोरग घेऊन जावं, नाहीतर आमच्या इथंच ठेवावं. अशी 100 बाळंतपण केली सावित्रीनं. गोकुळ झालं माझ्या घराचं. 100 बाळंतपण केली. आता हळूहळू हळूहळू ना शेठजी थकत चालले होते. असंच लिखाण करता करता
असंच लिखाण करता करता शेठजीला काहीतरी ते पक्षाघाताचा झटका आला. माझे शेठजी आजारी झालं. त्या आजारातून उठले नाही बघा. माझे शेठजी आजारातून उठले नाहीत. माझे शेठजी माझे शेठजी माझे शेठजी मला सोडून गेले. माझे शेठजी मला सोडून गेले. ह्या सावित्रीला एवढी मोठी करून माझे शेठजी मला सोडून गेले. खचून मला चालणार नव्हतं, कारण मी सावित्री होते, ज्योतिरावांची सावित्री होते. डोळ्यातलं पाणी मी डोळ्यातच साठवलं. डोळ्यातलं पाणी घेऊन मला फिरायला संधी नव्हती. ते मी फिरू शकत नव्हते, कारण मला हे ज्योतिरावांनी उभं केलं, मला सांभाळायचं होतं. झालं की बया, ज्योतिराव गेले, पण भावकी ती भावकीच असते ना. आमचा पुतण्या आला. मी यशवंताची बायको लक्ष्मी. तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मी कुठली होती? ती माझ्या यशवंताची बायको लक्ष्मी आपल्या इथल्या ससाण्याची पोरगी होती. आपल्या इथल्या ससाण्याची पोरगी होती. आणि तेव्हा मग मी, यशवंत, लक्ष्मी आणि आमचा पुतण्या माझ्या शेठचं क्रियाकर्म करण्यासाठी चाललो होतो. सगळी तयारी केली होती. मी त्याच्या पुढे जे टिटवाळं धरते, ते टिटवाळं धरण्यासाठी माझा यशवंत पुढे झाला. माझा यशवंत पुढे झाला तेव्हा पुतण्या आला आणि म्हणाला, खबरदार त्याच्या हातात टिटवाळा दिला तर धर्म बुडल. तो तुझ्या रक्ताचा नाही, तो आपल्या जातीचा नाही, ते ब्राह्मणाचं पोरग आहे, त्याला हे करता येणार नाही. म्हणलं बरं असं आहे का? तुला तुझ्या जातीची लागते ना, तुला तुझ्या जातीची लागते ना. म्हणले असा पदर खोचला आणि म्हणलं तुझ्या जातीची मीच आहे बघ, माळ्याची. मॅच धरलं ते टिटवाळ आणि मीच त्या मैतीच्या पुढे गेले. आणि तुम्हाला सांगते पुरीनो, त्या काळामध्ये मी शेठजीच्या चितेला अग्नी दिला. का तर धर्म बुडाला असते, यशवंतानं केलं असतं तर. भावकीतले लोक आडवे आले आणि तेव्हा मी टिटवाळा धरून माझ्या शेठजीला अग्नी दिला. डोळ्याचं पाणी मी पुसलं होतं. थांबून मला चालत नव्हतं, कार्य करायचं होतं. शेठजी जाऊन आता 5-7 वर्ष झाली होती बघा. माझं काम चालूच होतं माझं. लेकी बाईला वाढवणं म्हणा, आडल्या नाडल्याला मदत करणं म्हणा. आणि अशाच काळामध्ये आम्ही ना आमच्या पोराला शिकून डॉक्टर केलं होतं. आता डॉक्टरकीचा उपयोग झाला बघा. मोठी साथ आली बघा, प्लेगची साथ आली. प्लेगची साथ म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? असा ताप येतो. कोरोना माहिती आहे ना, तसाच ताप येतो. लई ताप यायचा आणि बघता बघता काकीमध्ये असल्या मोठ्या गाठी यायच्या. रॅन साहेबांनी पण केलं होतं ना दवाखान्यात ते लोकांना न्यायचे. पण ते नेत असताना, ताप आलेले लेकी बाळी नेत असताना त्यांच्याकडनं माझ्या लेकी बाळीवरती अन्याय होत होते. म्हणून या प्लेगच्या साथीमध्ये मी उडी घेतली होती. घराघरात जाऊन मी ताप आलेल्या बाईला, बाप्याला, लेकराला माझ्या यशवंताच्या दवाखान्यात आणत होते. माझ्या यशवंतानं ह्या हडपसर भागात, हडपसरच्या माळावरती दवाखाना उभा केला होता. मला कळलं एके दिवशी, मुंडव्याच्या गायकवाडाचं पोरग, बारकं लेकरू होते. मुंडव्याच्या गायकवाडाचं पोरग तापाला फणफणलंय. त्याला हात लावायला कोणी तयार नव्हतं, त्याला आणायला कोणी तयार नव्हतं. मी तिथं गेले, गायकवाडाच्या घरी गेले. ते लेकरू घेतलं, लेकरू असं खांद्यावर घेतलं, लेकरू तापानं फणफणलं होतं.
मला बी माहीत होतं मी ह्याच्यात उडी टाकल्यानंतर मला एक ना एक दिवस प्लेग माझाही घात करणार हे मला माहीत होतं. पण मला थांबून जमणार नव्हतं पुरीनं. ते लेकरू असं खांद्यावर घेतलं. लय लांब तर गाडी घोडे असं काही नव्हतं. मुंडव्यातून मला इथपर्यंत चालत यायचं होतं. माझं पाय उचलत नव्हता बघा. अशीच हळू 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 मी कशी तरी चालत होते. मी आले होते चालत चालत हळूहळू आले. यशवंताच्या दवाखान्यात आले आणि बाहेरूनच यशवंता यशवंतानं आवाज दिला. यशवंतानं बघितलं. यशवंतानं माझ्याकडे बघितलं. एकदा पोराकडे बघितलं. यशवंतानं एकदा माझ्याकडे बघितलं. एकदा पोराकडे बघितलं. यशवंता तू माझ्याकडे नको लक्ष देऊ, ह्या पोराला वाचव. यशवंत म्हणाला, माये अगं देव बी किती परीक्षा बघतोय ग माझी. एकच इंजेक्शन राहिले ग माये, एकच इंजेक्शन राहिले. मी देऊ कुणाला? पोराला देऊ का माझ्या माईला देऊ? माय वाचू की पोरग वाचू? पोरग वाचवलं तर माझी माय जाईल, माझी मायला वाचवलं तर पोरग जाईल. काय करू माय? तेव्हा मी सांगितलं, निक्षुल यशवंता माझा कार्यभाग इथला संपलेला आहे. माझं काम करून सगळं झालेलं आहे. जे ज्योतिरावाने मला सांगितलेलं होतं ते माझं सगळं करून झालेलं आहे. लेकी बारींच्या हातामध्ये मी पंत्या दिलेल्या आहेत. त्या पंत्याच्या दिवट्या होतील, त्या पंत्याची मशाले होतील, त्या पंत्याचा वनवा होईल. माझा कार्यभाग आता संपलेला आहे. यशवंता तो ह्या लेकराला घे. माझ्या यशवंतानं माझं शेवटचं ऐकलं आणि त्या लेकराला दिलं बघा इंजेक्शन. हळूहळू होते लेकराचा, हळूहळू ते लेकरू सावरायला लागलो होतो. पण आता ना आम्हाला लयच काय बाय दिसायला लागलं होतं. बघता 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 हो काय झालं तर माहितीये का? बघता 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 अगं बाय 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 कोण कोण आलं यशवंत बघ जरा बर. अरे यशवंता बघ, साऊ आलेले, साऊ माय आले. यशवंता काशीबाई आले. वा म्हणजे तुम्ही पण आला होय मला न्यायला. शेठजी तुम्हाला रावलं नाही का? तुम्ही पण आला मला न्यायला. यशवंता यशवंता बघ कोणते कोणते लेख आलेत मला न्यायला. बघ कोणते कोणते लेख आलेत न्यायला. काळोखाला दूर गेला, काळोखाला दूर गेला.